जगन्नाथ, आय एम सॉरी, पण तुम्हाला इथे कोणी बोलवलं? माझ्या लेकीच्या घरात यायला कोणी बोलवायला कशाला पाहिजे? तुम्हाला माहिती आहे ना तुमची लेक आता या घरात नाहीये. माहिती आहे मला, तुम्ही तिला घराच्या बाहेर काढलं. बबलूने सांगितलं म्हणून तडक निघून आलो इथे मी. काय काय एवढा मोठा गुन्हा केलाय तिने? काय दोष होता तिचा? का तुम्हाला का सांगायचं आम्ही? तुम्ही कोण, तुमचा काय संबंध? हा माझ्या घरचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू. ज्या दिवशी सावलीने मला बाप मानलं ना, त्याच दिवशी तिच्याशी आणि या घराशी नातं जोडलं गेलंय माझं. आणि त्याच दिवशी मी तिला वचनही दिलंय, जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे ना, तुझ्या पाठीशी उभा राहणार आणि तुझं रक्षण करणार. आणि आज माझीच लेक तिच्या हक्काच्या घरात नाहीये. तिलोत्तमा मॅडम, सावली घरात परत आली पाहिजे, नाही तर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलायत का? धमकी द्यायला? धमकी द्यायची गरजच नाहीये. माझी पोरगी तेवढी पवित्र आहे, गुणी आहे. आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली आहे तिनं. तिच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल आहे. अशी मुलगी काही चूक करेल यावर माझा विश्वास नाही. आणि तुम्ही तिला चुकीची वागणूक दिली आहे. ह्या वागणुकीमुळे या घराचा विनाश होणार, हे 100% खरं आहे. आणखीन काय उरलंय? व्हायचा आहे तेवढा विनाश करून गेलीये तुमची लेक. माझं घर उद्ध्वस्त करून गेलीये तुमची लेक. माझ्या घराचं, या पिढीचं पहिलं मूल दगावलंय ना, ते तिच्यामुळे. हे माहितीये ना तुम्हाला? तुम्हाला चांगलं माहितीये ना त्याचा तिच्याशी काही संबंध नाही म्हणून. आमचं मूल गेलंय जगन्नाथ. आमचं मूल गेलंय जगन्नाथ. संबंध कसा नाही? अमृता आईच्या शब्दाबाहेर कधीच वागली नाही. तिला सावलीने फूस लावली म्हणून ती घराच्या बाहेर पडली. सावलीने थोडी तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती अमृताची. नाहीतर हे आगटीत घडलंच नसतं. जगन्नाथ, तुझ्या मुलीने केलंय सगळं. चुकतोयस तू. तिच्यामुळे तुझं बाळ दगावलेलं नाहीच आहे. आणि इथे येण्यापूर्वी मी तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघितल्यात. कळलं ना? तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. वर दिसणारी एखादी छोटीशी कृती पुढे जाऊन किती मोठ्या वादळाला बोलावू शकते, हे आत्ता नाही सांगता येणार. काय म्हणायचं तुला? कसली फळं? काय काय बोलतोय हा? काय अमृताला काय होणार नाही ना? हा, काय झालं नाही पाहिजे तिला? सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. काय? सारंग, काही नाही होणार. अमृताला काहीतरी होईल. काही नाही, कुणाला कुणाला नाही होणार. अमृताला काही. ऐक ऐक ऐक, तू नको टेन्शन घेऊस. अरे आपण त्याच्या मुलीला बाहेर काढलं की नाही, घराबाहेर काढलं म्हणून तो चिडलाय आणि रागाच्या भरात तो हे सगळं बोलून गेलाय. आणि जगन्नाथ आहे तो, त्याचं सगळं भाकीत खरं ठरत नाही. तू नको ना टेन्शन घेऊस प्लीज. हे बघ, आता सावलीच कधी या घरात येणार नाहीये, तर तिचं मूर कुठून येईल? तू नको काळजी करूस. हा, अजिबात काळजी करायची नाही. नाही ना, काय नाही काय नाही काय नाही होणार. काय होणार ना काही अमृताला? म्हणजे तिला काय झालं नाही पाहिजे आता. तू जेव्हा नव्हतीस ना माझ्या घरात, तेव्हा आम्ही आनंदात होतो, हसत खेळत होतं माझं घर. तू आल्यानंतर आम्ही आता दुःखात आहोत सगळेजण. हिनं उद्ध्वस्त केलंय माझं हसतं खेळतं घर, उद्ध्वस्त केलंय.
त्या जगात काय योग्य काय अयोग्य हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या आईलाच कळतं ना. आज मी मेंढरे घराचा उंबरठा कायमचा ओलांडते. इथे काय करतोय रे तू? हा, बायको घरात नाहीये, तुझ्या घरच्यांनी तिला हाकलून दिलंय. हा, ती कुठे गेली, तिचा पत्ता काय, काही कळायला मार्ग नाही. तिला शोधायचं सोडून इथे येऊन बसलायस. तुमच्याकडे नाही आली सावली? अहो जगन्नाथजी, मला वाटलं की तुमच्याकडे आले असेल. मला माहिती आहे या अवस्थेत ती माहेरी तर नाही जाणार. गेली कुठे मग? जगन्नाथजी, अहो मला सुधरत नाही. हो, खाली जे काय झालं ते मला कळलंच नाही मी काय केलं. म्हटलं आधी आपण शांत होऊयात म्हणून मी इथे येऊन बसलो. मला त्या बबलूने फोन करून सांगितलं तेव्हा कळलं इथे नेमकं काय घडलंय ते. सारंग घरची लक्ष्मी घर सोडून गेली. अरे हा, तिला शोधायचं सोडून ती कधी येईल याची वाट बघत इथे बसलायस. मला खरंच मला कळत नाही काय खाली ते म्हणाले की राग शांत झाला की ती येईल परत, म्हणून मी बसलो हे. त्या कधीही कुठल्या स्त्रीवर हात नाही उचलला, पहिल्यांदा हो मी. ते पण माझ्या सावलीवर हात उचलला मी. मला खरंच कळलं नाही मी त्यावेळेला काय डोक्यात चालू होतं काय माहिती. आता जर मी सावलीकडे बोलायला गेलो तर ती नाही ऐकणार माझं. अरे वा, तुला आता बसल्या जागी भविष्यही कळायला लागलं वाटतं. म्हणजे काही प्रयत्न न करता उद्या काय होणार आहे हे सगळं ठरवून बसलेस तू. नाही असं नाही, मला माहिती आहे ती असंच वागेल. कारण तिचं तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण तू जर असं वागलास ना तर ती कधीच घरात परत येणार नाही, हे लक्षात ठेव. हे बघ, मी देवाला सांगितलंय, माझी माणसं मी कामाला लावली आहेत, ती शोधतायत तिला. सापडेल ती लवकर. पण एक लक्षात घे सारंग, ती सापडणं वेगळं आणि हक्कानं तिला या घरात घेऊन येणं वेगळं. ती तुझी वाट बघत असणार, कळलं ना? म्हणजे तुझाशील, तिची समजूत काढशील, तिला परत घरी घेऊन येशील. पण ती ऐकेल का माझं? का नाही ऐकणार? प्रेमानं सांगितलंस तर नक्की ऐकणार ती. हे बघ, एवढी हट्टी नाहीये माझी मुलगी, कळलं ना? त्यामुळे प्लीज आता वेळ वाया घालू नको. आपण सगळीकडे शोधू तिला, जिथे जिथे शक्य आहे ना तिथे तिथे सगळीकडे, मंदिरात, रस्त्यांवर. तूच चल आधी. असं ठामपणे कोणीच सांगायला तयार नव्हतं जगन्नाथजी. तुम्ही विश्वास दाखवताय माझ्यावर, खरंच थँक्यू. चला जाऊ आपण, चला. चल. दादा बस, थांबा इथेच. अगं बाई, सावलीताई तुम्ही? काय झालं एवढ्या रात्री? काय झालं? बरं बरं, राहू द्या. पहिले आपण घरी जाऊ. चला चला.